राजकीय मतभेद बाजूला सारून चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र या, खासदार प्रतिभा धानोरकर. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्यात आली असून त्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व नगरसेवकांनी चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आव्हानात्मक प्रतिपादन केले. खासदार प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाले की सर्व महानगरपालिका क्षेत्रात सर्वकष विकास साधण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांनी विकासाचे राजकारण करावे. आपल्या क्षेत्रातील नागरी समस्या सोडवण्यासाठी व विकास कामांसाठी सर्वांनी समान व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे मनात कोणतीही कटुता न ठेवता सर्वांनी माझ्याकडे हक्काने यावे आणि शहराच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले. या सोहळ्यात आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सुरेंद्र अडबाले यांच्या रूपाने एक सक्षम, अभ्यासू आणि सर्वांगीण नेतृत्व मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 6 महिन्याच्या संघर्षानंतर आपण या ठिकाणी सुरेंद्र अडबाले हे गटनेते म्हणून विराजमान झाले. त्यांचा आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडला आणि मला विश्वास आहे, ज्या विश्वासाने सगळे सदस्य माझ्यासोबत राहिले, जवळपास 16 मेंबर या ठिकाणी होते. 15 मेंबरच्या नावाने हा नोटीस आपण महानगरपालिकेचा काढला होता आणि जवळपास महिनाभर ते सगळे मेंबर माझ्यासोबत राहिले आणि त्याच विश्वासाने यांनी सुरेंद्र अडबाले यांच्यावरती विश्वास टाकून आज गटनेत्याचं पद त्यांच्याकडे स्वीकारलेलं आहे. खूप मोठा संघर्ष होता. नक्कीच खर तर पक्षात असं व्हायला नको होतं, पण खर तर खेदाची बाब अशी आहे, आज आनंद जरी असला तरी अतिशय कठोर अशा प्रवासातून आम्ही या ठिकाणी आलो आणि एवढ्या संघर्षानंतर शेवटी विजय हा सत्याचा झाला. पण पक्षात राहूनही अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागला ही खेदाची बाब आहे. गटनेता हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झाला आणि कोणाचं पॅचअप व्हायचा किंवा हा प्रश्न नाही, कारण मतदारसंघ हा माझा आहे, माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे कोणाशी पॅचअप करायचा आणि हा विषय या ठिकाणी राहिलेला नाही. शेवटी पक्षश्रेष्ठीला विनंती केली, पक्षश्रेष्ठीने या ठिकाणी कुठेही आम्हाला मदत केलेली नाही. आम्ही PCCला सांगितलं, आम्ही वरच्या देखील पक्षश्रेष्ठीला सांगितलं. शेवटी हा निर्णय कोर्टात गेला, कोर्टात पिटिशन टाकलं आणि हा निर्णय या ठिकाणी हायकोर्टाने दिलेला आहे आणि हायकोर्टाचा अंतिम आदेश या ठिकाणी गटनेत्याचा झाला.